महाराष्ट्राच्या एटीएस पथकानं भिवंडी तालुक्यातील पडग्यात मोठी कारवाई केली। या कारवाईत एटीएसच्या हाती मोठी माहिती लागली। पथकानं साकीब नाचनच्या घरावर छापे टाकले आणि त्याचं तुर्की कनेक्शन समोर आलं। मात्र हा साकीब नाचन आहे तरी कोण, असाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर तेही जाणून घेऊ। साकीब नाचन हा पडग्यातील बोरिवली गावात राहतो। त्याला आतापर्यंत 3 वेळा अटक करण्यात आली। 1980च्या दशकात सिमी या बंदी खातेल्या संघटनेत त्याने प्रवेश केला। सिमी संघटनेचा तो माजी पदाधिकारी देखील आहे। 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याला अटक करण्यात आली होती। गुजरातमधील टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षाही ठोठावली होती, पण 5 वर्ष तुरुंगात राहिल्यावर नाचनची सुटका झाली। 2017 मध्ये त्यानं उच्च शिक्षण पूर्ण केल्याचंही सांगितलं जातंय। साकीब हा आयसिस मॉड्यूलचा म्होरक्या असल्याचाही दावा केला जातोय। 2023 मध्ये नाचनला पुन्हा एकदा अटक झाली आणि सध्या तो कोठडीतच आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातील स्लीपर सेल सक्रिय होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे एटीएस पथकाकडून राज्यातील अनेक भागात छापेमारी सुरू आहे।